नमस्कार. कथाकथन 52. कथेचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे, कठीण प्रसंगी तोल जाऊ देऊ नका. कठीण प्रसंगी तोल जाऊ देऊ नका. अब्राहम लिंकन जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा संसदेमध्ये प्रथमच भाषण करण्यासाठी उभे राहिले. इतक्यात एका ज्येष्ठ सदस्याने अब्राहम लिंकनला काय सांगितले पहा, काय म्हणाले पहा, की तुमच्या वडिलांनी आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी बूट बनवलेले आहे. हे विसरू नका, हे विसरू नका. असं तो ज्येष्ठ सदस्य अब्राहम लिंकन यांना म्हणाला. सर्व संसदेतील सदस्य, सभागृह, सर्व लोक हसले. अब्राहम लिंकन याचा अवमान केला, अपमान केला, पान उतार केला म्हणून सर्व हसत होते आणि अब्राहम लिंकनची जागा दाखवली, लायकी दाखवली म्हणून सर्वजण हसले. आता यावर अब्राहम लिंकन काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं. यावर प्रतिक्रिया अब्राहम लिंकन काय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं. अब्राहम लिंकन त्या ज्येष्ठ सदस्याकडे निरखून पाहतात आणि म्हणतात, बरोबर आहे, माझे वडील तुमच्यासाठी बूट बनवत होते, तुमच्या कुटुंबासाठी पादत्राणे, चपला, बूट बनवत होते. तसेच अनेक लोकांना माझ्या वडिलांनी बूट, पादत्राणे बनवू दिलेली आहेत आणि ते उत्कृष्ट माझे वडील कलाकार आहे, कसब आहे. त्यांच्याकडे चप्पल, बूट बनवण्याची काय आहे, कला आहे, कसब आहे. जर तुमची काही तक्रार असेल, माझ्या वडिलांनी बनवलेले बूट किंवा चप्पला तुमच्या कुटुंबासाठी जर काही तक्रार असेल तर मला तुम्ही सांगा. माझ्याकडेही ती कसब आहे, मीही कलाकार आहे, मी पण बूट, चपला बनवू शकतो. तुमची काही तक्रार असेल तर मला सांगा. परंतु आजपर्यंत माझ्या वडिलांनी ज्या काही चपला बनवल्या, बूट बनवलेला आहे त्याच्यामध्ये एकाची तक्रार आलेली नाही. कारण ते कसबी कलाकार होते, उत्कृष्ट कलाकार होते, हुशार होते आणि म्हणून माझ्या वडिलांबद्दल मला सार्थ अभिमान आहे. असं त्या सदस्याला हे म्हणाले. ते कला आहे आणि माझे वडील कलाकार आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. असं उत्तर दिल्यानंतर सभागृहातील सर्वजण अवाक झाले. एकदम शांतता पसरली. काय उत्तर द्यावं हे समजेना. त्याला उत्तर काय द्यावं हे कोणालाच समजेना. सर्व सभागृह अवाक झाले. मित्रांनो, यातून कोणता बोध घ्यायचा तर लक्षात ठेवा, कठीण प्रसंगी तोल जाऊ देऊ नका. कठीण प्रसंगी तोल जाऊ देऊ नका. संयमाने वागा आणि संकटाला धैर्याने तोंड द्या. धैर्याने संकटाला तोंड द्या. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपला अपमान आपल्या परवानगीशिवाय कोणीच करू शकत नाही. आपला अपमान आपल्या परवानगीशिवाय कोणीच करू शकत नाही. आपणाला कोणीच दुखवू शकत नाही आपल्या परवानगीशिवाय. लक्षात घ्या, आपल्या परवानगीशिवाय आपणाला कोणीच दुखवू शकत नाही. आणि म्हणून कठीण प्रसंगी तोल जाऊ देऊ नका. लक्षात ठेवा. धन्यवाद.